त्या पद्धतीने जर तुम्ही भाजी खाली तर नॉनव्हेजची चव विसरून न जाल अशी चमचमीत आणि झणझणीत अशा पद्धतीने जर शेवग्याची चमचमीत जर भाजी झणझणीत जर केली तर आठवड्यातून 2 वेळा तरी नक्की अशाच पद्धतीने बनवून खाणं आणि करण्याची पण खूप सोपी पद्धत आहे. त्यासाठी इथं मी 3 शेवग्याच्या शेंगा काप करून घेतलेले आहेत. यावरचं साल पण काढलेलं आहे. अर्ध साल काढलेलं आहे, अर्ध तसंच ठेवलेलं आहे. कारण संपूर्ण साल जर काढलं तर शेंगा अशा गजगज शिजतात. त्यामुळे मी अर्ध साल काढून स्वच्छ धुवून शेंगा घेतलेल्या आहेत. चला मग आता रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका. पातेले ठेवून दिलेला आहे. त्यामध्ये पाणी पण टाकून दिलेलं आहे. 1 ग्लास पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद. पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता या काप करून घेतलेल्या शेंगा यामध्ये सोडून देते मी. शेंगा उकडून घ्यायच्या कमी गॅसवर. इथे शेंगा पण आपल्या अशा शिजून तयार झालेल्या आहेत. आता याला थोडं साईडला ठेवून देते. आपण शिजलेल्या आहेत आपल्या. आता आपण घेऊ शेवग्याच्या भाजीसाठी वाटण तयार करू. तर त्यासाठी मी इथं खिसून घेतलेलं सुकं खोबरं तव्यात टाकून दिलेलं आहे. तवा पण गरम झालेला होता, त्यामध्ये टाकून दिलेला आहे. आता हे थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेते. सुकं खोबरं लालसर भाजून तयार झालेला आहे. आता याला काढून घेते मी प्लेटमध्ये एका. नंतर यामध्ये थोडंसं तेल टाकून देते. नंतर घेते असा लांबडा चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकून आणि तेलात थोडासा परतून घेते गुलाबी रंग येईपर्यंत. कांद्याला थोडासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता गॅस करून घेते बंद आणि हे कांदा पण काढून घेते. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून घेतलेला कांदा पण यामध्ये टाकून देते. नंतर टाकून देते सुकं खोबरं, 2-4 लसणाच्या पाकळ्या. नंतर थोडंसं आलं यामध्ये टाकून देते. आणि मिक्सरला फिरवून घेते. तयार करून घेतलेला आहे असं वाटण. मसाला पण तयार आहे. शेंगा पण शिजल्यात. आता आपण देऊ तडका आपल्या भाजीला शेवग्याच्या. तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालंय त्यामध्ये घालते मोहरी थोडी. मोहरी तुडतुड द्यायची. मोहरी तुडतुडलेली त्यामध्ये टाकून देते आता जिरे. नंतर असा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये टाकून देते. टोमॅटो थोडा मऊ होऊ देते. टोमॅटो मऊ झालेला आहे त्यामध्ये टाकून देते आता करून घेतलेलं वाटण आपण. नंतर याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तेलात. इथं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता यामध्ये टाकून देते थोडीशी हळद. नंतर त्यामध्ये टाकून देते थोडंसं धने मसाला.
नंतर टाकून देते थोडंसं लाल तिखट, आणि मिक्स करून घेते. परत थोडंसं याला तेल सुटू देते. आपलं लाल तिखट पण यामध्ये हे झालं पाहिजे. तेल सुटलेलं आहे आणि सुगंध तर काय साऱ्या घरानच पसरलेला आहे. आता यामध्ये टाकून देते आपण उकडून घेतलेले शेंगा. यामध्ये टाकून देते थोडंसं पाणी. आता काय सुरेख आलाय आपल्या भाजीला. आपली तयार आहे इथं आता खाण्यासाठी शेवग्याची चमचमीत झणझणीत भाजी. कशी वाटली भाजीची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू आता साध्या असं प्यार रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.